बाहेर ये. तू कर तिला नाही करायचंय, तिला तेवढं पाहिजे. तिला पळायचंय. कुठली हळद आहे ही? सीलम हळद आहे. ते सीलम हळदचं पीक आहे. हे स्वतः पिकवता का? हो हो. आणि मग काय प्रोसिजर काय त्याचं पूर्ण करता? पहिले हे बियाणं आम्हाला उपलब्ध करून घ्यावं लागतं आणि जी जमीन असते ना तिथं योग्य प्रकारे मशागत करून घ्यावी लागते. म्हणजे शेणखत वगैरे टाकून चांगलं मऊ सूत करावी लागते तिला. आणि मग ते बियाणं त्याच्यात पावसाच्या आसपासच ते आपण पेरायचं. मग आता ते पूर्ण तयार कांदे झाले म्हणजे काही पानं सुकायला गेला की मग आपण ते खणून ते काढावं लागतं. हे त्याचे कांदे म्हणजे त्याचे कांदे असे मोठे मोठे असतात. ते कांदे काढून आणले की मग ते त्याच्यावरती जे हे असे दोरे दोरे असतात ते मुळं ती बाजूला काढायची. अशी मोठी असतात ती काढायची. आणि मग नंतर ते स्वच्छ पाण्यामध्ये एकदा दोनदा माती बाजूला काढून स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून घेतले की आपल्या आता एवढं मोठं उत्पन्न नाही आहे की आपण बॉयलर वापरू. तर आपण मग ते वाफवून घ्यायचे. उकळत्या पाण्यात वाफवून घ्यायचे असे टाकून. आणि मग हे असं आपण साकट्याच्या साहाय्याने किंवा हे असे आपण एक मशीन आणली आहे. त्या जसं आपल्याला अवगत असेल तसं आपण करायचं का. असं हे करून पातळ चकत्या काढून घ्यायच्या आणि मग ह्या त्या बाहेर आपण उन्हात सुकायला घातल्या तशा ते सुकायला घालायचे. मग ते सुकल्यावर ते असं थोडंसं ठोकून बिकून असं बारीक जरा करायचं. ते ह्याच्या ज्या साली असतात आणि हे असे थोडंसं काहीतरी काळपट असतं ते आपण सगळं काढून टाकतो. जे चांगलं चांगलं असतं तेच घेतो आपण. आणि मग ते ठोकून त्याची सालं वेगळी झाली ही सालं की मग ती दळायची. दळल्यावर एकदा परत तिथे चाळली जाते तिथे चक्कीत. आणि मग ती हळद चांगल्या प्रकारचं असं उत्पन्न येतं. आणि ते मग आपण पॅक करून वापरतो, विकतो, ठेवतो, जे पण काय करतो. ही मशीन घेतली आहे का तुम्ही? हो. ही आता साकटायला प्रत्येक वेळेला साकटायला सुरी आणा म्हणजे एक साकटा तयार केला आहे आपण. पण हे असं पटापट परत साकटायला कसं हे जास्त उत्पन्न असलं तर साकटायला माणसं लागतात आणि मग माणसं पण मिळत नाहीत ना. त्यामुळे हे आपण याच्यात असं टाकलं की हे असं टाकलं ना की ते असं गोल फिरवलं की अशा चकत्या व्यवस्थित निघतात. नमस्कार, मी ममता चव्हाण. आपण हा आमचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आम्हाला योग्य तो रिप्लाय द्या.